विमा हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयातील कॉन्ट्रॅक्ट पद्धत कायम रद्द व्हावी. अंगद जाधव. गेल्या 1.5-2 वर्षापासून शहरातील जिल्हा रुग्णालय व महिला व बाल रुग्णालय कामगार विमा हॉस्पिटल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद्धतीवर कर्मचारी भरले आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद्धत तात्काळ रद्द करावी. तसेच अँब्युलन्स चालकांचा पगार द्यावा. येथील बेकायदेशीर भरती रद्द करावी. या मागणीसाठी बुधवारी संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अंगद जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य कामगार विमा हॉस्पिटल या ठिकाणी जवळपास 130 कर्मचारी औरंगाबाद येथील एका एजन्सीद्वारे बेकायदेशीररित्या भरलेले आहेत. ती पद्धत रद्द करून या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे. तसेच काही कर्मचाऱ्यांकडून अनामत स्वरूपात घेतलेली रक्कम तात्काळ परत करावी. तसेच 102 अँब्युलन्समध्ये कार्यरत असणाऱ्या जवळपास 26 चालकांचा पगार गेल्या 7 महिन्यापासून मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. तो पगार तात्काळ देण्यात यावा. तसेच कामगार भरतीच्या वेळी संबंधित खासगी कंपनीने विमा कंपनीबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कामगार सहाय्यक कामगार आयुक्तांच्या नियमाप्रमाणे कामगारांना मूळ पगार 18,000, टीए 9,000, ESI 200 रुपये व प्रायव्हेट फंड 1750 असा जवळपास 23,200 असताना ते केवळ 10,500 रुपये, नर्सला 48,000 रुपये देणे असताना केवळ 17,000 रुपये पगार दिला जातो. त्यामुळे संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई व्हावी असे हे या निवेदनात म्हटले आहे. निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित हॉस्पिटलकडून माहिती मागवली आहे. यामुळे संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अंगद जाधव, जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रदेश उपाध्यक्ष राहुल जाधव, आशिष वाघमारे, थॉमस नवगिरे, विठ्ठल कुराडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष अंगद जाधव आणि जिल्हाध्यक्ष संजय जाधव, शहर अध्यक्ष आशिष वाघमारे, अप्पा पवार. आजच्या कार्यक्रमामध्ये सगळे आरोग्य कर्मचारी, 102 अँब्युलन्सचे पायलट, कामगार संघटनेचे पदाधिकारी, ही कॉन्ट्रॅक्ट भारत सरकारने महाराष्ट्र शासनाने जी आमच्यावर लावलेला हा जो कॉन्ट्रॅक्ट बेसिस कायदा आहे, आज त्याच्या विरुद्ध आम्ही संघर्ष कामगार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलेलं आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन जार काढतंय की कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद्धत बंद झाली पाहिजे आणि दुसरीकडे मोठमोठ्या जनधनगेला याचे टेंडर दिले जातात. ही टेंडर पद्धत कायम बंद करून जो आहे तो स्टाफ कायम सेवेत करून घेण्यासंदर्भातची आज मागणी आम्ही केलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये माननीय आरोग्य मंत्री महोदयांना प्रत्यक्षात भेटून आम्ही कॉन्ट्रॅक्ट कायदा रद्द करण्यासंदर्भात आणि हे कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यासंदर्भात एक निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर विधानसभेमध्ये मंत्री महोदयाने हा विषय मांडलेला आहे आणि वन मंत्री साहेब गणेश नाईक यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरलेला आहे. त्याच्यामुळं या आमच्या कामगाराच्या भाषेला थोडाफार उपयुक्त मार्ग मिळाला आहे. या शासनाने जर हा कॉन्ट्रॅक्ट बेसिस कायदा नाही रद्द केला तर ह्याच्यापेक्षा रस्त्यावर उतरून रस्ता रोको मोठ्या प्रमाणात केलं जाईल. आणि गेल्या वेळेस आम्ही एक निवेदन दिलं, त्या निवेदनाला सर्वांनी मते मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि आरोग्य मंत्री महोदय यांनी या पाठपुरावा करून जी काही कामगाराचं थकीत पेमेंट होतं ते पेमेंट 4 महिन्याचं पेमेंट तत्काळ त्यांनी मंजूर करून दिलेलं आहे. परंतु आमची मागणी आहे तो कर्मचारी कायम सेवेत करून घेतला पाहिजे. आज 102 पायलट अँब्युलन्सचं 7 महिन्याचं पेमेंट अद्याप दिलेलं नाही आणि कामगार कायद्याप्रमाणे कुठल्याही ESI मधले असो, जिल्हा रुग्णालयामधले असो आणि अँब्युलन्स ड्रायव्हरचा असो, कुठल्याही पद्धतीत कामगार आयुक्ताचा नियम हे लोक धाब्यावर बसवण्याचं काम करत आहेत. आज कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद्धत मध्ये जर असेल तर मूळ पगार 18,000 प्रमाणे 50% टीए म्हणजे 9,000 रुपये, ESI 200 रुपये आणि 1700 रुपये PF अशा मिळून त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये किमान 23,500 हे रुपये त्यांना
पगार म्हणून मिळाला पाहिजे. परंतु हे जे मध्ये ही कंपन्या फक्त मनमानी पद्धतीनं 10,500, 11,500, 20,000, 19,000 याप्रमाणे मनमानी पद्धतीने कर्मचाऱ्याला पगार देत असल्यानं अशा शासनाविरुद्ध आणि ह्या कंपन्याविरुद्ध आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे. या मागण्याचं, आमच्या निवेदनाच्या मागण्याचा जर नाही तत्काळ 4 दिवसामध्ये निर्णय घेतला तर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोरचा रस्ता आम्ही जाम करू आणि रस्ता रोको पुढचं आंदोलन मागण्या मान्य नाही झाल्यात जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रस्ता रोको करण्यात येईल. ची दक्षता घेऊ. जय भीम.